जगण्यासाठी सुंदर विचार. स्वामी विवेकानंद यांचे आयुष्य घडवणारे सुंदर विचार. तुम्ही उच्चारलेले प्रत्येक शब्द, केलेले प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती हे तुमची कर्मसंचित घडवीत असते. दृष्ट विचार आणि दृष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात, तसेच तुमचे शुभ विचार, कृती, कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात. थोर माणसांची एकाग्रता सामान्य माणसापेक्षा खूप अधिक असते. ज्या मानाने तुम्ही एकाग्रता साधाल, त्या मानाने तुम्ही थोर व्हाल. स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास घडवत नाहीत. जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची रोटी घ्या आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल, तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल. आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल, हरलात तर मार्गदर्शन कराल. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. श्रीमंत हे वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे चारित्र्य. कोणतेही कार्य अडथळ्यांवाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. मृत्यू, शेवट, कसला पैसा, कसली संपत्ती, कसलं पद, कसला रुबाब, कसला मोठेपणा. बारकाईने विचार केला तर काहीच नाही. मृत्यू जेव्हा येतो ना, हे काहीच बघत नाही. श्रीमंत असो वा गरीब, नेता असो वा सामान्य कार्यकर्ता, या मृत्यूपुढे सगळे जग शून्याप्रमाणे आहे. आयुष्यात शेवट आहे. कर्म चांगली पाहिजेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.